आता बातमी आहे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भातली। या मेळाव्याची तयारी आता सुरू झाली आहे। मेळाव्यानिमित्ताने लावलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। या पोस्टरवर पहिल्यांदाच ठाकरेंच्या 4 पिढ्यांचे फोटो पाहायला मिळतात। राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढल्यावर माझा फोटो मनसेच्या बॅनरवर वापरू नका असं बाळासाहेब ठाकरेंनी एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचे फोटो हे मनसेच्या बॅनरवर कधीही दिसले नव्हते। मात्र आता बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मनसेच्या बॅनरवर पाहायला मिळतोय। दरम्यान बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालीच कुणालाच पर्याय नाहीये अशी सूचक प्रतिक्रिया यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली। सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय। आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही। या मुद्द्यावरून भाजपा आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची पाठराखण केली। पाहूया। बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेजींचे गुरुही होते, माझ्या माहितीप्रमाणे काका तर आहेतच, प्रबोधनकार ठाकरे त्यांचे आजोबाई आहेत। त्यांनी हे फोटो लावले, याच्यावर बाकी कोणी भाष्य करण्याचं कारण काय? तर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दादर परिसरात लावलेला हा बॅनर मनसेचा नाहीये असं म्हटलेलं आहे। मुळात आमच्या पक्षाने एक डिझाईन फायनल केलेली आहे, ती सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे। तीच आमची अधिकृत इमेज आहे किंवा अधिकृत डिझाईन आहे। त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकाऱ्यांनी लावलं असेल, ते उत्साहाच्या भरात लावलं असेल, तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की ते काढून टाका म्हणून। त्याच्यामध्ये कोणतेही पक्षाची भूमिका नाही आहे किंवा पक्षाने सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे तो बॅनर निघेल आज संध्याकाळपर्यंत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।